आज ग्रामपंचायतीतील या सभागृहामध्ये बेल्ले गावच्या लोकनियुक्त सरपंच आमच्या भगिनी आदरणीय सौ मनीषाताई जानकुशे डावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी मासिक मीटिंग पार पडली आणि या मासिक मीटिंग मध्ये बहुमताने ठराव झाला की या ठरावामध्ये हा ठराव असा पारित करण्यात आला की ग्रामपंचायत सदस्य आदरणीय नाजिमभाई गुलाबभाई बेपारी यांची बहुमताने बेल्ले गावचे उपसरपंचपदी निवड करण्यात आली। आज तसं पाहायला गेलं तर खरोखर हा लोकशाहीचा विजय। इथं कोणाची एकमताने हुकुमशाही नाही आणि लोकशाही पद्धतीने 15 सदस्यांनी या नाजिमभाई गुलाब बेपारी यांना उपसरपंच पद म्हणून या ठिकाणी निवडून दिलेला आहे। हा खरोखर अभिमानाची गोष्ट आहे, कारण लोकशाही पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि सर्वांच्या संमतीने आज या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड झालेली आहे। मी समस्त ग्रामस्थ बेल्ले व संपूर्ण बेल्ले ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य आणि कर्मचारी यांच्या वतीने प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो की आज ते या बेल्ले गावच्या उपसरपंच पदी त्यांची निवड झालेली आहे। सर्वांनी आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आम्ही जे ग्रामपंचायत बॉडी आहे त्या बॉडीमध्ये आम्ही ठराव मांडला का 2 उपसरपंच करायला काही हरकत नाही, तर प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या हिशोबाने आम्ही पहिला सरपंच निवड केली मागच्या 3 महिन्यापूर्वी। तर आम्ही आत्ता परत तो ठराव घेतला तर दुसऱ्या सरपंच उपसरपंच निवड करायला काय आपल्याला दुसऱ्या समाजाला न्याय द्यायला काही हरकत नाही आणि तो आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही सर्व बहुमताने तो ठराव मांडून मंजूर करून उपसरपंचपदी नाजिमभाई बेपारी यांची निवड केली, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। आज बेल्ले ग्रामपंचायतमध्ये मीटिंगमध्ये सर्वांच्या संमतीने नाजिम उर्फ पापा बेपारी यांच्या उपसरपंचपदीची निवड सर्वांनी केली। पापाचंही मी बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो व थांबतो। या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये बहुमताने असा ठराव पास झाला आणि ठरावामध्ये 15 जणांनी पापावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला पापा पूर्णपणे पात्र जाईल आणि आमच्या समाजाला हा न्याय मिळाला याचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि बेल्ले ग्रामपंचायतीचं सहर्ष स्वागत करतो। जे लोकांनी मला साथ दिली त्याच्यात प्रथमतः माझे ग्रामपंचायत सदस्य यांनी मला भरपूर साथ दिली आणि सरपंच आणि बरेचसे लोक आहे ज्यांनी मला हे न्याय दिला आणि मी सांगतो पुढील माझा कारकिर्दी 2 महिन्याची आहे। मी आता सगळ्यांसमोर लाईव्ह सांगतो, आता मी कोणाचं ऐकणार नाही। आमचा समाज याला 100% न्याय देणार। मी 2 महिन्याच्या आतमध्ये 1 दिवस अगोदर मी ज्याच्यापाशी राजीनामा दिलेला आहे आप्पाला त्याला फोन करून सगळ्या सदस्याला बोलून घेईन आणि मी माझे राजीनामा त्यांच्यापाशी देईन।